नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहे पुण्यापासून अक्कलकोटला दर्शनासाठी. तर आत्ता आपण पोहोचलो आहे साधारण इंदापूरच्या अलीकडे. तर यश आहे इथं आम्ही थांबलेलो आहे. ही यशची बाईक, ही आपली जबुला, आणि यशला तहान लागली आहे, पाणी घेतोय. पुण्यापासून 100 किलोमीटर 120 किलोमीटर क्रॉस केले. अजून अक्कलकोट आहे 213 किलोमीटर. तर तहान वगैरे लागली होती यशच्या गाडीमध्ये फ्यूल पण भरायचं होतं, त्यामुळे आम्ही इथं थांबलो. मागे सनसेट बघा. आणि इथून निघणार आहोत आता डायरेक्ट. जोपर्यंत खेचते ती गाडी तोपर्यंत कव्हरअप करायचं आहे 100-150 किलोमीटर. त्यानंतर मग थोडासा परत रेस्ट घेऊया आणि मग तिथून पुढं डायरेक्ट अक्कलकोटला स्टॉप असेल. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste. तर गाईज आत्ता आपण आहे मोहोळच्या अलीकडं. अजून अक्कलकोट आहे 111 किलोमीटर. आणि इथं थांबलो आपण. थोडा हॉल्ट घेतलाय. यशचं बॅक स्टेज करायला लागले. आपली जबुला. यश कसं वाटतंय? यशची रायडर. आता अजून 111 किलोमीटर आहे. सोलापूरमध्ये जाऊन खाऊया आणि तिथून पुढं मग निघूया. तर अक्कलकोट इथून राहिले साधारण 60 किलोमीटर. सोलापूरच्या अलीकडे 25-30 किलोमीटर असेल. टी ब्रेक घेतला आता. सोबत आहे यश तिथं उभा आहे. त्यानंतर यशची रेडर, ही माझी एक्सपल्स. यशची पण गाडी रेडी करून घेतली आम्ही. तिथून पुढं आलेलं थंडी वाजली ना. त्या 20 किलोमीटर लय बेकार वाजली तिथं. तर थंडी आहे इकडं. म्हणजे एवढ्या रूटमध्ये नव्हती मध्ये, पण 20 किलोमीटरपासून भरपूर थंडी वाढली आहे. तर चला आता निघूया. ॲक्च्युली माझ्याकडे गोप्रो नाही आहे, त्याच्यामुळं गाडीवरचं शूट करता येत नाही आहे. तरी आम्ही 80 to 100च्या मध्ये क्रुझिंग स्पीड आहे. 4:30 वाजता निघालो होतो आणि आत्ता वाजलेत 8:45. आणि आपण जवळपास सोलापूरमध्येच पोचलेलो आहे. 20 किलोमीटर पुढे गेलं की सोलापूरमध्ये असेल. लंच डिनर करू आणि त्याच्यानंतर निघूया आपण अक्कलकोटमध्ये. आपला स्टे असणार आहे आज. उद्या सकाळी मग पुढचा प्लॅन स्वामी समर्थ महाराजांचं आपण दर्शन घेणार आहोत. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे राईडचा दुसरा दिवस आणि आज आज अक्कलकोटमध्ये. आत्ता वाजले सकाळचे 8. काल होता राईडचा फर्स्ट डे. काल दुपारी आपण 4:30 वाजता निघालो होतो पुण्यावरून आणि अक्कलकोटमध्ये पोचलो होतो आपण रात्रीच्या 10 वाजता. तर 11 वाजेपर्यंत डिनर वगैरे केला मस्तपैकी. आणि सॅटरडे असल्यामुळे अक्कलकोटमधले सगळे रूम्स फुल झाले होते. तर आपल्याला रूम्स भेटत नव्हत्या. ओळखीने आपल्याला रूम भेटली, लॉजमध्ये नाही भेटली. आपल्याला होमस्टे भेटला आहे. ॲक्च्युली हा व्हील आहे, हा तुम्ही पाहू शकता वेब साईडला. तर त्याच्या टेरेसवर रूम्स आहेत. होमस्टे आहे. तुम्हाला दाखवतो मी रूम कसे आहेत. इथे हे 4 लोकांसाठी आहे. यश आणि मीच आहे. हे आमचं सामान पडले आणि तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम दिसेल. तर आवरून झाले आता. तर सगळे रायडिंग गिअर्स वगैरे जे आहेत ते आपण त्यांच्या लॉजवर जाऊन ठेवणार आहोत. त्यानंतर आपण जाणार आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. आणि दर्शन करून मग आपण इथला ओल्ड पॅलेस जे आहे म्युझियम ते आपण पाहून निघणार आहोत सोलापूरकडे. तर स्टे ट्यून गाईज, तुम्हाला दर्शन वगैरे दाखवतो. आणि रूम जर भेटत नसतील तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स पण देतो. रूम जरी कुठं अवेलेबल नसेल लॉजमध्ये वगैरे तर ते होमस्टे वगैरे तुम्हाला अरेंज करून देतील. निघूया आता आपण थोडं पॅकिंग करून रायडिंग गिअर्स घालून निघूया. लॉजमध्ये सामान ठेवून मग दर्शनासाठी जाऊ. ते आपण स्टे केला होता आनंद निवास म्हणून आहे. आणि हे आपल्या बाईक्स. तर आता सामान ठेवूया लॉजवर आणि मग निघूया दर्शनासाठी. तर हा लॉज आहे हॉटेल कृपा सिंधूमधून. इथं आपण बॅग्स वगैरे ठेवलेत. इथं तुम्हाला रूम्स भेटतील. आणि आपला यश. तर चला गाईज, टँकर सगळं ट्रॅक्टर टाकायला होते. तर आत्ता आपण चाललो आहे स्वामींच्या दर्शनासाठी.
गाडी इथं लावलेली आहे. हॉटेल कृपा सिंधू म्हणून लॉज आहे मागे, तिथं आपण सामान ठेवलंय. ऍक्च्युली तिथंच रूम बुक केल्या होत्या पण रूम भेटले नाही. मग त्यानंतर ना त्यांनी तिकडं होमस्टे विला आहे त्यांचा, घर म्हणजे त्यांनी तिथं आम्हाला होमस्टे दिला. तर तिथे पण सगळी सुविधा होती. मग तिथून आता आलो परत तिकडं लॉजवर सामान ठेवलं रूम्समध्ये. आता खाली झालेत आणि पळव नाही जोरात. नाही एक्सपल्स नाही भले एक्सपल्स सारखी दिसते. आणि आता जाऊया मग दर्शनासाठी. ऐश्वर्या राहायचं हॉटेल आहे, हॉटेल ऐश्वर्या. हे पण मस्त हॉटेल आहे. काल सगळं फुल होतं, सगळं जिथं बुक केली होती त्याने पण रूम दुसऱ्याला देऊन टाकली होती. मग त्यानेच अरेंज करून दिली होती. ह्याचा नंबर दिला, ह्याने परत त्याचा नंबर दिला, मग त्याने परत इकडं रूम होमस्टे दिला आम्हाला अरेंज करून. हॉटेलपेक्षा कमीच प्राईस होती, त्यामुळे 500 रुपये वाचले आमचे. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी इसवी सन 1856 ते 1878 या 22 वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्यास असलेले श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. स्वामींनी जिथे समाधी घेतली होती ते आहे हे स्थळ. तर हे होतं समाधी मठ स्वामींचं. इथून आतमध्ये होतं स्वामींचं समाधी स्थळ. आता ब्रेकफास्ट करणार आहोत आणि ह्याच्यानंतर निघणार आहोत आपण जे स्वामींचं वटवृक्ष आहे त्या मंदिराचं दर्शन घ्यायला निघणार आहोत. आणि एक गाडी लॉजवर ठेवली आहे, एकाच गाडी फिरते. यशची रेडर बुलबुल. हां, ड्रिफ्ट मारतो का आता? लेट्स गो गाईज. हे थांबाई. आता ब्रेकफास्ट करणार आहोत. ब्रेकफास्ट करून जे पुढचे पॉईंट्स आहेत ते आपल्याला पाहिजे दादा. तर आता चालू आहे आपण वटवृक्ष मंदिराकडे. ते पैसे घेते ना, पैसा ले रहा है वो पैसा. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत इथेच वास्तव्यास होते. स्वामींचे 22 वर्ष वास्तव्य ह्या वटवृक्षाच्या छायेत होते. आज ह्या पुण्यस्थळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर हे उभे आपल्याला पाहायला मिळते. हे आपली चप्पल कुठे आहे? चप्पल कुठे आहे? चप्पल चल. तर दर्शन झालेलं आहे, आता निघूया आपण. पुढं कुठं यायचं आपल्याला? चपलाच्या अरे मंदिर विचारतोय मी, चपल्या तर घ्यायचं. आता म्हटलं जाऊया. खतरनाक आहे. चप्पल इकडं काढली आहे स्टँड, मागून बाहेर निघतो तिकडून 200-300 मीटर लांब यायचं चालत परत चप्पल घ्यायला. ऐसा मॅनेजमेंट आहे भाई. आता परत अख्खं सर्कल फिरून परत इकडं आलोय चप्पल घ्यायला, फक्त चप्पल घ्यायला. कसं सारा लेंडीज तू चालून दाखव सर. हा साला लेंडीज. प्रसाद घ्यायचा काय बाबा? ते गोड काय घ्यायचं? पंढरपूर मधून इकडं चप्पल काढायची, इकडून तिकडं बाहेर निघायचं, अख्खा सर्कल मारून परत इकडे यायची चप्पल घ्यायला. तर वटवृक्ष झाले. आता आपण आलो गुरु मठाकडे, त्याचं दर्शन घेणार आहोत आणि मग नंतर ना जाऊया रिटर्न. मग म्युझियम पाहून अक्कलकोटचे सोलापूरला निघूया. डर नाही लागतं तेरे को? हां, मला भीती वाटते. हो की ते गुरु मठ आहे.
स्वामींच्या अनेक भक्तांमधील विशेष असे 2 भक्त होते. एक म्हणजे चोळप्पा महाराज तर दुसरे म्हणजे बाळप्पा महाराज. स्वामींच्या अवतार कार्याचा काळ समाप्त होण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी बाळप्पाला जवळ बोलवून सांगितले की माझा अंतिम समय जवळ आलाय, तेव्हा मी तुला माझा उत्तराधिकारी नेमणार असून असे सांगून स्वामींनी आपल्या जवळची रुद्राक्ष माळ, दंड, छाटी व चिन्मय पादुका त्यांना दिल्या. तर इथं जेवढ्या फरशींवर व्हाईट मार्किंग केले इथं स्वामी समर्थांच्या महाराजांच्या पायांचे आपल्याला ठसे पाहायला भेटतात. इथं तुम्ही पाहू शकता, क्लिअर दिसते. तिथं पण एक आहे. स्वामींनी बाळप्पा महाराजांना आज्ञा केली की एक स्वतंत्र गुरुमंदिर बांधून त्यामध्ये अन्नदान कर व या मठात गुरुसेवा अखंड चालू राहू दे. स्वामींच्या आज्ञेने बाळप्पा महाराजांनी ते एक मोठा मठ बांधला, तो म्हणजे बाळप्पा महाराज मठ. या मठास मंदिर किंवा चिन्मय पादुका मंदिर असेही म्हणतात. तर आपले मेन स्पॉट झाले आहेत अक्कलकोटचे. गुरुमठ, वटवृक्ष मंदिर आणि त्याच्यानंतर ना समाधी मठ. तर एवढं झालंय. आता आपण चाललोय परत हॉटेलकडे. ओल्ड पॅलेस बघायला आलो होतो पण त्याला काय ॲक्सेस नाही, बंद इथे. इकडून कुठून तर ते बंद होतं. तर मग रिटर्न निघालोय लॉजवर. तिथून आपण आपलं गिअर होऊया आणि त्याच्यानंतर निघूया डायरेक्टली सोलापूरला. मग सोलापूरचा भुईकोट किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिर पाहणार आहोत आणि त्यानंतर ना आपण मुव्हिंग टुवर्ड्स पंढरपूर. तर आता जाऊया लॉजवर. हे बघा, यश ऑफरोडिंग करतोय. कुठनं चालवलाय काय माहिती यशने. अक्कलकोटच्या मध्ये ऑफरोडिंग करतोय. ही होती रात्रीची रूम. त्या बाबांनी काय केलं होतं माहिती आहे का, आम्ही बुक केली आणि आमचा आवाज समजून त्यांनी दुसऱ्याला परत त्याच्याकडनं पैसे घेतले, त्याला देऊन टाकले. आम्ही तिथं बसलो म्हणजे आमची रूम तर म्हणतोय तुमची रूम तर देऊन टाकली आम्ही. मग असं सीन झाला. मग रात्रीच्या 11, 11:30, 1.5 तास आम्ही इकडं तिकडं रूम शोधत होतो. शेवटी रूम भेटली नाही, ही पण रूम गेली होती. आणि मग आम्ही तिकडं त्यांनी होमस्टे अरेंज करून दिला त्यांच्याच घरी. मग ते चांगलं होतं, ह्याच्यापेक्षा प्राईस पण कमी झाली. मग तिथं आम्ही होतो. आता 11 वाजता चेकआउट टाईम आहे. इथून निघूया मग 11 वाजता. आणि आता डायरेक्ट सोलापूरला जाणार आहे भुईकोट किल्ला पाहायला. त्याच्यानंतर ना सिद्धेश्वर मंदिर आणि मग आपण पंढरपूरला जाऊ. तर अजून अर्धा तास आहे, आराम करूया. यश ख्वाहिश थी इधर सोने की, वो भी ख्वाहिश पूरी हो गई अभी. फॅन आहे ना इथं, दिसत नाही. तिथं बटन आहे ना, लागतो कसं म्हणजे काय. हे बघा, इथं टॉयलेट आहे, एकदम क्लीन आहे. तुम्हाला स्टे करायचं असेल तर इथं करू शकता. रूम पण एक रूम पण नीट अँड क्लीन आहे. पाहू शकता इथं स्टोरेजसाठी तुम्हाला स्पेस आहे. इथं मिरर आहे. तर कृपा सिंधू रेसिडेन्सी म्हणून आहे हे प्रॉपर्टी. इथं स्टे करू शकता तुम्ही. आधी फोन करून या. मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, त्यांना कॉल करा. होमस्टे पण अवेलेबल करून देतील आणि हे पण अवेलेबल करून देतील, दोन्ही पण आहे. आणि जवळच आहे इथून, साधारण सगळं 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला मेन अक्कलकोट पाहायला भेटेल. आता आपण आवरतोय, गिअर झालं, यश होतोय आणि निघूया आता सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याला. चेकआउट करतो, निघूया. यश कैसे लग रहा है? ऑल गुड. मजा आ रहा है? सब गुड आहे. हां, गाडी लोड केली आहे आणि आता निघूया आपण सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याला. यश किशोर कुमार का गाना सुन रहा हूँ. निघूया. आणि इथं स्टे केला होता आपण, हॉटेल कृपा सिंधू रेसिडेन्सी म्हणून, मस्त रूमसाठी. तर चला भेटूया.